1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पाटवडी करण्यासाठी लागणारे साहित्य: तेल, मोहरी, जिरे, हिंग, आलं, मिरचीचा ठेचा, हळद, पाणी, बेसन, कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव। मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत आलं, मिरचीचा ठेचा, हळद, पाणी आणि मीठ घालत यात बेसन घालायचं आणि शिजवायचं। आता अशा प्रकारे हे पसरून घेत यावर कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालायचा आणि याचे काप करायचे। झाली आपली पाटवडी तयार। आता बनवूयात पाटवडी। तर यासाठी ना पाटवडी बनवण्यासाठी चमचाभर तेल गरम करून त्यामध्ये मोहरीची खमंग फोडणी करून घ्यायची। मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचं। जिरं मस्त फुललं की यामध्ये घालायचं अगदी चिमूटभर हिंग, यामध्ये घालायचं आलं मिरचीचा ठेचा चमचाभर, हळद घालायची 1 पाव चमचा। आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालतोय 1 कप पाणी। चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची। पाण्याला मस्त उकळी आली की त्यामध्ये पटकन गॅस मंद आचेवर करून 1 कपभर बेसन घालायचं। बेसन छान पटकन ढवळून घ्यायचं, यामध्ये बेसनच्या गुठळ्या झाला नाही पाहिजे। आता मंद आचेवरच झाकण ठेवून हे एक 7 ते 8 मिनिट बेसन मस्त शिजवून घ्यायचं। तुम्ही बघू शकाल मस्त असा घट्टसर गोळा झालेला आहे। आता एक डिश मध्ये हे पाटवडीचं जे बॅटर आहे, गोळा आहे, काढून घ्यायचा आणि स्पॅट्युलाने स्प्रेड करून घ्यायचा। यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, ओल्या नारळाचा चव घालायचा आणि छान हे स्पॅट्युलाच्या साहाय्यानेच पाटवडीवर स्प्रेड करून घ्यायचं। आता ही पाटवडी हलकीशी थंड झाली की सुरीच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या आकाराच्या, हव्या त्या शेपमध्ये याच्या वड्या पाडून घ्यायच्या।